मोरे यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचे आणि एक मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. भीमाबाई इंगोले मेन मेन आहे हां त्यानंतर चंद्रताई कांबळे आमच्या मध्ये यांनी सुद्धा पुढे यायचे. कविता गुजरात प्रियंकाताई कांबळे यांनी पण पुढे यायचे. त्यानंतर आमचे भाऊसाहेब पटेकर रमेश भाऊ कांबळे कुठे गेल्या भारतीय मतदार समाज शाखा क्रमांक 3 संघर्ष नगर यांच्या स्पर्धेतील त्यांना कविता देवी त्यांनी आपला पुष्पहार अर्पण केला. पुढे यायचे त्यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचे. संदीप रगे गाडी करायला अकराला म्हणजे चालू झाली गाडी काढून आपण उभा कुठं करणार. सुभाष कांबळे ऐका माझं ऐका 11 वाजेपर्यंत मस्त रुचिता रुद्राजी पुढे यायचे आणि पुष्प अर्पण करायचे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. अभिनंदन करतो की त्यांनी मागे लागून चांगल्या प्रकारे काम करून घेतात. विशेष अण्णाचं म्हणजे श्याम कांबळे तुम्ही कौतुक करेल. त्यांची सर्व समिती अध्यक्ष असतील कांबळे साहेब, सेक्रेटरी कांबळे साहेब, रविंद्र ढगे साहेब या सर्वांचं किंवा त्याची टीम सर्व गायकवाड साहेब असतील, पटेकर साहेब असतील, लांगे साहेब असतील. म्हणून बाबासाहेबाचा मुलगा आपण किती वापसा काढला हे मला काही माहीत नाही, पण परंतु निश्चित त्यांची 125वी जयंती करतोय ती चांगल्या प्रकारे साजरी करावी एवढी सांगतो. दुसरा ते पण मुलांना शिकवून. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जोपर्यंत आपण आपल्या सक्षम राहत नाही, आपण गुलामगिरीमध्ये किंवा ऋणामध्ये कधी राहतो आपल्याकडे पैसा नसल्या कारणाने. आणि आपल्याला पैसा कधी लागतो आपल्या घरातलं कोणी अचानक आजारी जातो, दवाखान्यात आपल्या जीवाचे हाल वेगळे झाले असतात आणि त्यात आपल्याकडे पैसे नसतात, त्यामुळे डबल हाल होतात. आणि म्हणून सर्वांनी मेडिक्लेम काढावा. जोपर्यंत आपण स्वतः सक्षम होणार नाही तोपर्यंत दुसऱ्याला सक्षम होऊ शकत नाही, करू शकत नाही. म्हणून मेडिक्लेम काढावा. अशा प्रकारची या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती केली आजच्या दिवशी. आणि तिसरी तरी सगळ्यांना आपल्या 112व्या जयंतीच्या खूप